हॅलो स्टुडंट्स, तर मागच्या लेक्चरला आपण स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम फॉर डक्टाईल मटेरियल पाहिलेलं. आता आपण ह्या लेक्चरला आपण स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम फॉर ब्रिटल मटेरियल पाहत आहोत. ब्रिटल मटेरियल म्हणजे काय? ब्रिटल मटेरियल म्हणजेच ठिसूळ मटेरियल. ठिसूळ मटेरियल जसं की कास्ट आयर्न आहे, ग्लास आहे, ठीक आहे, हे ठिसूळ मटेरियल आहे. ब्रिटल म्हणजेच त्याच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन न होता किंवा डिफॉर्मेशनच होत नाही, लिटल किंवा निग्लिजिबल डिफॉर्मेशन होतं. निग्लिजिबल डिफॉर्मेशन होतं आणि ते मटेरियल डायरेक्टली ब्रेक होतं, फ्रॅक्चर होतं, डायरेक्टली ब्रेक होतं विथ लिटल ऑर नो डिफॉर्मेशन. ओके, तर डिफॉर्मेशन न होता डायरेक्टली मटेरियल काय होतं? क्रॅक होतं, ब्रेक होतं, फेल होतं. त्याला आपण म्हणतो ब्रिटल मटेरियल. मग ब्रिटल मटेरियलमध्ये स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम कशी येते? तर बघा, ह्या जसं डक्टाईल मटेरियलमध्ये आपण पाहिलं तसं वाय ॲक्सिसवर स्ट्रेस घेतलेला आहे सिग्मा आणि एक्स ॲक्सिसवर स्ट्रेन घेतलेला आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण लोड इन्क्रीज करू ग्रॅज्युअली, तेव्हा आपण जेव्हा लोड इन्क्रीज करणार आहोत तेव्हा ए पॉईंट आपल्याला येतो आहे. ए पॉईंटला आपण म्हणूया प्रोपोर्शनल लिमिट किंवा लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. प्रोपोर्शनल लिमिट, प्रोपोर्शनल लिमिट. ओके, प्रोपोर्शनल लिमिट म्हणजेच काय? ओ टू ए ही जी लाईन दाखवते ही स्ट्रेट लाईन दाखवते आहे. स्ट्रेट लाईन दाखवते आहे म्हणजेच काय? स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजे अप टू ए पॉईंट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. त्यामुळे त्याला आपण ए पॉईंटला आपण काय म्हणलेलं आहे? प्रोपोर्शनल लिमिट. म्हणजे जसा लोड इन्क्रीज करू जाऊ तसं तसं स्ट्रेस वाढत जातो, स्ट्रेन वाढत जातो. पण स्ट्रेस वाढत गेला की त्याच प्रोपोर्शननं स्ट्रेन पण वाढत जातो. त्यामुळे ही एक अशी लाईन स्ट्रेट लाईन आलेली आहे. त्यामुळे ए पॉईंटला आपण म्हणूया प्रोपोर्शनल लिमिट. आणि त्याच्यानंतर जेव्हा लोड वाढू तेव्हा अगदी निग्लिजिबल किंवा लिटल इलॉंगेशन होणार आहे. अगदी लिटल इलॉंगेशन, निग्लिजिबल इलॉंगेशन होणार आहे. आणि ते मटेरियल इथं बी पॉईंटला काय होणार आहे? फ्रॅक्चर होणार आहे किंवा क्रॅक होणार आहे. तर बी पॉईंटला आपण त्यामुळं आपण म्हणूया फ्रॅक्चर स्ट्रेस, कारण ब्रिटल मटेरियल आहे. ब्रिटल मटेरियल असल्यामुळे डायरेक्टली ते काय होतं की परमनंट डिफॉर्मेशन किंवा लिटल किंवा नो निग्लिजिबल परमनंट डिफॉर्मेशन होतं आणि ते मटेरियल ब्रेक होतं. त्यामुळे ए टू बीमध्ये अगदी लिटल इलॉंगेशन होतं जे की निग्लिजिबल आहे आणि ते मटेरियल काय होतं? फ्रॅक्चर होतं, फेल होतं. तर ह्या बी पॉईंटला आपण काय म्हणलेलं आहे? अल्टिमेट स्ट्रेस. अल्टिमेट स्ट्रेस पण म्हणू शकतो कारण मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस आहे. अल्टिमेट स्ट्रेस पण आपण याला म्हणू शकतो, ठीक आहे, किंवा फ्रॅक्चर स्ट्रेस पण आपण म्हणू शकतो. तर ब्रिटल मटेरियलमध्ये हे दोनच पॉईंट आलेले आहेत. ए म्हणजे प्रोपोर्शनल लिमिट आणि बी म्हणजे फ्रॅक्चर स्ट्रेस. तर अशा पद्धतीची स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम ब्रिटल मटेरियल जसं की कास्ट आयर्न आहे त्याच्यासाठी आपण काढलेली आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट आपण काही 4 फॉर्म्युले पाहणार आहोत, कन्सेप्ट पाहणार आहोत. त्यातला अल्टिमेट स्ट्रेस. आता अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे तुम्हाला कळलेलं आहे मॅक्सिमम स्ट्रेस, की तिथपर्यंत लोड काय करतं? मॅक्सिमम लोड की विस्टँड करतं, त्याच्यानंतर ते फ्रॅक्चर होतं. तर अल्टिमेट स्ट्रेस आपण म्हणतो. अल्टिमेट स्ट्रेसचा फॉर्म्युला काय? लोड ॲट फ्रॅक्चर पॉईंट आणि अपॉन लोड ऑफ फ्रॅक्चर पॉईंट अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. म्हणजेच अल्टिमेट लोड किंवा मॅक्सिमम लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया, दॅट इज अल्टिमेट स्ट्रेस. ओके, अल्टिमेट लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया किंवा मॅक्सिमम लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया, दॅट इज अल्टिमेट स्ट्रेस. नेक्स्ट इज फॅक्टर ऑफ सेफ्टी. हे डिझाईनसाठी तुम्हाला आवश्यक आहे. डिझाईनच्या सब्जेक्टमध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी इज मॅक्सिमम स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस. मॅक्सिमम स्ट्रेस म्हणजेच काय? अल्टिमेट स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस किंवा इल्ड पॉईंट स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस, दॅट इज फॅक्टर ऑफ सेफ्टी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. इल्ड स्ट्रेस म्हणजे जेव्हा परमनंट डिफॉर्मेशन होतं, प्लास्टिक डिफॉर्मेशन होतं, अप्पर इल्ड पॉईंट लोअर इल्ड पॉईंट पाहिलेला आहे, तेव्हा इल्ड स्ट्रेस आपण पाहतो. तेव्हा इल्ड स्ट्रेस इज इक्वल टू इल्ड लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. इल्ड लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया, ठीक आहे. नेक्स्ट इज पर्सेंटेज इलॉंगेशन. पर्सेंटेज इलॉंगेशन इज इक्वल टू फायनल लेंथ मायनस ओरिजिनल लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ इंटू 100. जी फायनल लेंथ आहे जेव्हा फ्रॅक्चर होणार त्याच्या वेळेस जेव्हा फायनल लेंथ आपल्याला मिळणार आहे आणि जी काय ओरिजिनल लेंथ त्या स्पेसिमनची होती, तर फायनल लेंथ मायनस ओरिजिनल लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ इंटू 100, दॅट इज पर्सेंटेज ऑफ इलॉंगेशन इज इक्वल टू L1 ही फायनल लेंथ आहे मायनस L ही ओरिजिनल लेंथ आहे अपॉन L ओरिजिनल लेंथ इंटू 100. हे पर्सेंटेजमध्ये आपल्याला येणार आहे. अशा पद्धतीचे हे 4 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर त्याच्यावरती आता एक्झाम्पल आपण पाहूया. बघा, द फॉलोइंग ऑब्झर्वेशन वेअर मेड ड्युरिंग टेन्साइल टेस्ट ऑन स्टील स्पेसिमन 40 mm इन डायमीटर अँड 200 mm लॉंग. एक MS चा
रॉड असेल किंवा बार असेल आणि त्याचा डायमीटर आहे 40 mm आणि डायमीटर 40 mm आणि त्याची ओरिजिनल लेंथ आहे 200 mm. सो इलॉंगेशन विथ 40 kN लोड म्हणजे आपण जेव्हा आपण हळूहळू इन्क्रीज करणार आहे आपण लोड. जेव्हा आपण 40 kN लोड जेव्हा आपला येईल तेव्हा प्रोपोर्शनल लिमिट आपल्याला तिथं आहे विदिन लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. तेव्हा चेंज काय झाली लांबी, तर एवढी लांबी त्याच्यामध्ये चेंज झालेली आहे. एवढं डिफॉर्मेशन त्या 40 kN फोर्स जेव्हा येईल तेव्हा हळूहळू जेव्हा आपण इन्क्रीज करतोय तेव्हा 40 kN जेव्हा लोड येईल तेव्हा ह्याच्यामध्ये आपल्याला इलॉंगेशन किती मिळालं आहे 0.0304 mm मिळालेलं आहे. ठीक आहे. आता बघितलं आपण इलास्टिक लिमिट आणि त्याच्यानंतर इल्ड पॉईंट चालू होतं म्हणजे इल्डिंग चालू होतं, प्लास्टिक डिफॉर्मेशन चालू होतं. तेव्हा इल्ड लोड किती आहे 161 kN आहे. आता इल्ड पॉईंट नंतर आपण पाहिलेलं की अल्टिमेट स्ट्रेस किंवा मॅक्सिमम स्ट्रेस की ई पॉईंट आपण पाहिलेला होता. मॅक्सिमम लोड किती मॅक्सिमम लोड ते विस्टँड करता येतं 242 kN एवढा लोड ते मॅक्सिमम लोड ते विस्टँड करते. त्याच्यानंतर ते फ्रॅक्चर व्हायला सुरुवात करणार आहे. तर लेंथ ऑफ स्पेसिमेन ऑफ फ्रॅक्चर जेव्हा फ्रॅक्चर झाले तेव्हा त्याची लेंथ किती होती 249 mm. फ्रॅक्चरच्या वेळेस त्याची लांबी किती झाली, सुरुवातीला 200 होती लांबी, आता त्याची फ्रॅक्चरच्या वेळेस लांबी वाढलेली आहे 249 mm झालेली आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये 4 गोष्टी काढायला लावल्यात यंग्स मॉड्युलस, इल्ड स्ट्रेस, अल्टिमेट स्ट्रेस आणि पर्सेंटेज ऑफ इलॉंगेशन. तर जे काय आपल्याला गिवन आहे ते आपण आधी लिहून घेऊया. बघा टेन्साइल टेस्ट आपण प्रॅक्टिकलला पाहणारच आहोत. एक स्टील स्पेसिमेन आहे, तर तो स्टील स्पेसिमेनचा डायमीटर दिलेला आहे D 40 mm दिलेला आहे. 40 mm दिलेला आहे डायमीटर म्हणजे हा कसा असणार आहे सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा असणार आहे. ह्याच्यावरनं एरिया आपण काढूया. ह्याच्यावरनं आपण एरिया काढू. एरियाला इथं फॉर्म्युला कुठला वापरायचा, जो सर्कलचा एरिया आहे तोच फॉर्म्युला वापरायचा π/4 × d². π/4 × d². d² म्हणजे 40चा स्क्वेअर. तर ह्याचा ॲन्सर तुम्ही काढा, तुम्हाला हे ॲन्सर येऊन जाईल. ओके. तर ह्याचं ॲन्सर हे आपल्याला 1256.64 mm² एवढं ॲन्सर येतं आहे. ठीक आहे. एरिया येतो आहे आपल्याला. तर हे एरिया काढलेला आहे 40 mm. तर लांबी दिलेली आहे सुरुवातीची, ती लांबी किती आहे L, ती 200 mm आहे. 200 mm एवढी लांबी आहे. इलॉंगेशन विथ 40 kN लोड, जेव्हा लोड आपला 40 kN होता 40 kN होता म्हणजे 40 × 10⁻³ न्यूटन जेव्हा लोड होता 40 kN लोड ब्रॅकेटमध्ये दिले विदिन लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी लिमिट जी काय आहे त्याच्यामध्ये 40 kN लोड जेव्हा झाला तेव्हा त्याच्यामध्ये इलॉंगेशन किती झालं, ΔL किती झालं, तर 0.0304 एवढं mmचं इलॉंगेशन त्याच्यावर. 40 kN जेव्हा लोड झाला तेव्हा त्याच्यामध्ये इलॉंगेशन एवढं झालेलं आहे. आता नंतर इलास्टिक लिमिटच्या पुढं इल्डिंग चालू होतं, तेव्हा इल्डिंग चालू झालं तेव्हा इल्ड लोड किती झाला आहे, इल्ड लोड 161 kN ते इल्डिंग चालू झालं म्हणजे परमनंट डिफॉर्मेशन व्हायला सुरू झालं. म्हणजे 161 × 10⁻³ न्यूटन, सॉरी ह्याला PY म्हणूया, इल्डिंग आहे ह्याला PY म्हणूया आपण, इल्डिंग आहे त्यामुळे PY म्हणूया, M म्हणता येणार नाही, इल्डिंग असल्यामुळं PY म्हणूया. ओके. हे करेक्शन करून घ्या, चुकून झालं आहे माझ्याकडनं, PY म्हणा, कारण का त्यांनी काय म्हटलं इल्ड लोड, Y फॉर इल्ड. ओके. इल्ड लोड 161 kN आहे. त्याच्यानंतर मॅक्सिमम लोड दिलेला आहे. आता इथं PM म्हणूया मॅक्सिममसाठी, M फॉर मॅक्सिमम, Y फॉर इल्ड. ओके. PM किती दिलेला आहे 242 kN दिलेला आहे. मॅक्सिमम लोड दिलेला आहे 242 kN, त्याचं न्यूटन करून घेऊया म्हणजे इथपर्यंत अल्टिमेट स्ट्रेस आपण म्हणूया त्याच्यामध्ये तयार झालेली आहे. आणि लेंथ ऑफ स्पेसिमेन ॲट फ्रॅक्चर होताना म्हणजे फायनल लेंथ किती झालेली आहे त्याची 249 mm झालेली आहे. ही फायनल लेंथ आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, यंग्स मॉड्युलस काढायचं आहे. तर आपल्याला ΔLचा फॉर्म्युला माहिती, ΔL बरोबर PL/A × E, PL/AE. ओके. ह्याच्यावरनं ईचं फॉर्म्युला काय होईल, तर PLला PL तसंच अपॉन A × ΔL. तर हे आपण पुटअप करू व्हॅल्यू. P 40 kN लोड होता सुरुवातीला, तो 40 kN लोड घेऊया. लांबी सुरुवातीची 200 होती तर ती 200 घेऊया. अपॉन A काढलेला आहे आपण 1256.64 × ΔL. ΔL किती आहे
0.304. तर हे जेव्हा तुम्ही सॉल्व करताल तेव्हा ई तुम्हाला न्यूटन पर mm² मध्ये मिळेल. ईचं आणि स्ट्रेसचं युनिट हे सेम असतं. तर ह्याची व्हॅल्यू किती येते 2.094 इंटू 10⁵ न्यूटन पर mm² एवढी व्हॅल्यू येते आहे. डेल्टा एल वरनं आपण ई काढलं आहे. हे पहिलं आन्सर झालेलं आहे आपलं. दुसरं काय काढायचं इल्ड स्ट्रेस सिग्मा वाय फॉर इल्ड. तर इल्ड स्ट्रेसचा फॉर्म्युला आपण आत्ता पाहिलेला आहे. इल्ड लोड अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. इल्ड लोड किती आहे पी वाय फॉर इल्ड. तर 161 किलोन्यूटन आहे. 161 इंटू 10⁵ इंटू एरिया आपण काढलेला आहे 1256.64. तर त्याचा जे ॲन्सर येईल ते तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करा. तुम्हाला याचा ॲन्सर 128.12 एवढा ॲन्सर येत आहे. हे झालं दुसरं ॲन्सर. तिसरं आपल्याला काढायला लावलं आहे अल्टिमेट स्ट्रेस किंवा मॅक्सिमम स्ट्रेस म्हणजेच काय मॅक्सिमम लोड अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मॅक्सिमम लोड किती आहे मॅक्सिमम लोड अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन PM दिलेला आहे. तर 242 इंटू 10⁻³ अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय 1256.64 mm². तर ह्याचं जे ॲन्सर येईल हे सुद्धा न्यूटन पर mm² मध्ये येणार आहे. ह्याचं ॲन्सर येते 192.58. हे तिसरं झालेलं आहे. चौथं आपल्याला काढायचं पर्सेंटेज ऑफ इलॉंगेशन. ह्याचा फॉर्म्युला पण आत्ता पाहिलेला आहे आपण. फायनल लेंथ मायनस ओरिजिनल लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ इंटू 100 म्हणजेच काय L1 मायनस L अपॉन L इंटू 100. सो L1 किती आहे L1 249 मायनस L किती आहे 200 अपॉन 200 इंटू 100. तर ह्याचं पर्सेंटेज आपल्याला येऊन जाईल. हे येतं आहे 24.5%. हे कॅल्क्युलेशनचा वापर करा आणि हे प्रॉब्लेम सोडवा. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा फॉर्म्युलाचा वापर करून प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तुम्हाला समजलं असेल. हे फॉर्म्युले आपण पुटअप केलेत आधी लिहून घेतलं आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकल्या. डेल्टा एल आपल्याला माहिती आहे PL अपॉन ई. त्याच्यावरनं ईची आपण फॉर्म्युला तयार केलेला आहे. ईची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. सिग्मा वाय म्हणजे इल्ड स्ट्रेस वाय फॉर इल्ड म्हणजे जेव्हा इल्ड लोड आहे इल्ड लोड अपॉन आता स्ट्रेस म्हणजे काय लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. जेव्हा इल्ड स्ट्रेस असेल तेव्हा इल्ड लोड जो असेल अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. तर त्यानुसार अल्टिमेट स्ट्रेस किंवा मॅक्सिमम स्ट्रेस इज इक्वल टू मॅक्सिमम लोड अपॉन एरिया. त्याच्यानुसार हा फॉर्म्युला आणि त्याच्यात व्हॅल्यू पुट केल्या. पर्सेंटेज ऑफ इलॉंगेशन अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला टाकला. आता बघा इथं माझी चूक झालेली आहे ती मी दुरुस्त केलेली आहे. परीक्षेत थोडंसं आपण काळजीपूर्वक सोडवायला पाहिजे आणि ह्या चुका आपल्याला टाळता आल्या पाहिजेत. कारण आपल्याला इल्ड लोड दिला होता आणि मी इथं यम चुकून लिहिलं होतं गडबडीत. तर तसं काही होऊ देऊ नका. इथं इल्ड आहे म्हणजे इथं PY म्हणूया वाय फॉर इल्ड आणि M फॉर मॅक्सिमम. तर आपल्याला इल्ड लोड दिलता त्यामुळं PY म्हणलं आणि मॅक्सिमम लोड दिलता तेव्हा PM आपण म्हणलेलं आहे. M फॉर मॅक्सिमम वाय फॉर इल्ड. तर ह्या करेक्शन त्याच्यामध्ये करून घ्यायचं आहे. ठीक आहे आणि ह्या चुका होऊ द्यायच्या नाही आहेत. तर आज आपण इथंच थांबतो आहोत.